नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे खादाड बोका एस फॉर ससुल्या। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, या ससुल्यावर बोलण्याआधी मला थोडा तुमच्याशी बोलायचं आहे। ते म्हणजे कालच मी टांजल टिंडेवर पॉडकास्ट केलं होतं आणि त्यावर पॉझिटिव्ह नेगेटिव्ह दोन्ही कॉमेंट्स आल्या होत्या। तर त्यात कॉमेंट करणारे काही तर माझे सबस्क्रायबर्स होते जे टांजल काकूंचे व्हिडिओ देखील आवडीने बघतात आणि त्यांना माझं कालचं पॉडकास्ट आवडलं नाही। पण जर मी दुसऱ्या कोणावरती पॉडकास्ट केलं की ते त्यांना आवडते। तर आता मला फक्त एवढंच बोलायचं आहे की प्रत्येकाला सगळे टॉपिक्स कॅरेक्टर्स आवडतील असं नाही आहे। काही जणांना साबजी आणि बंजिता आवडतात, काहींना टांजल काकू आवडतात, तर काहींना कॅलिफोर्नियाच्या कॅट मॉम आवडतात। जशी आपल्या हाताची पाची बोटं सारखी नसतात तसंच आहे, प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडी ह्या वेगवेगळ्या असतात। आता जेव्हा मी इतर लोकांवरती पॉडकास्ट करते तेव्हा ते सगळे ऐकतात, त्याच्यावर त्यांचं मत मांडतात। असं खरंच गरजेचं नाही आहे की सगळे टॉपिक सगळ्यांनाच आवडतील। जेव्हा मी यांच्यावरती पॉडकास्ट करते तेव्हा कधी कधी ते कॉमेंट नाही करत। माझं सांगण्याचा हेतू हाच आहे मंडळी की कधीतरी तुमच्या फेवरेट युट्यूबरला मी रोस्ट केलं किंवा रिॲक्शन दिलं त्यांच्यावर तर प्लीज समजून घ्या, त्यांचं काहीतरी चुकलं असेल म्हणूनच मी माझं मत मांडलं आहे। आणि जेव्हा कधी त्या लोकांनी चांगलं काम केलं आहे तेव्हा मी त्यांचं मन भरून कौतुक देखील केलं आहे। मी माझ्या चॅनलवरती प्रत्येक कॅरेक्टरची एक प्लेलिस्ट बनवली आहे, तुम्ही ती रेफर करू शकता। इतर लोकांवर आठवड्यातून 1-2 वेळा पॉडकास्ट येतो, का तर ते लोक वारंवार चुका दाखवून देखील सुधरत नाही आहेत। पण काही लोकांवर मी फक्त 1-2 जास्तीत जास्त 5 पॉडकास्ट केले असतील। मला जेव्हा त्यांच्या व्हिडिओमध्ये काहीतरी चुकीचं जाणवते तेव्हाच मी यावरती बोलते। तुम्हाला देखील माहिती आहे, उगाचच मी स्वतःच्या मनातली स्टोरी नाही सांगत इथे, जे दिसतंय त्याच्यावरतीच मी माझं मत मांडते। त्यामुळे मंडळी, जर तुमच्या आवडत्या युट्यूबरवर मी पॉडकास्ट केलं असेल त्यामुळे तुम्हाला वाईट वाटत असेल तर खरंच मनापासून सॉरी, पण जे मला वाटलं ते मी बोलली, माझं मत मांडलं आहे फक्त। कालच्या पॉडकास्ट खाली एका ताईने कॉमेंट केली होती आणि मी जे काही तुम्हाला समजवू पाहते ते त्यांनी त्यांच्या कॉमेंटमध्ये लिहिलंय। थांबा मंडळी, मी तुम्हाला त्या कॉमेंटचा स्क्रीनशॉट दाखवते। काल जेव्हा मी ही कॉमेंट वाचली मला खूप छान वाटलं। ते वाचून त्या ताईने जे काही लिहिलं होतं तेच खरं तर मी सांगण्याचा कित्येक दिवसांपासून प्रयत्न करत होती। आणि खरंच आहे, जर या क्रिंज लोकांसारखं मीही फक्त व्ह्यूज आणि डॉलरसाठी केलं असतं तर मी स्वतःची पर्सनल लाईफ विकूनच हे केलं असतं ना, कारण ते जास्तच सोयीस्कर असतं। रोस्टिंग अँड रिॲक्शन पेक्षा डेली व्लॉगर्सचे व्ह्यूज आणि ग्रोथ तुम्ही बघू शकता। मी आधी देखील बोलली आहे, जे सुरुवातीपासून माझे पॉडकास्ट न चुकता ऐकत असतील त्यांना माहितीच आहे की युट्यूब हे माझं सेकंडरी सोर्स ऑफ इन्कम आहे। मला जेव्हा कधी कामातून वेळ मिळतो तेव्हा मी यांचे व्हिडिओज बघते आणि मला जे चुकीचं दिसतं मी त्यावर माझं मत मांडते। कितीतरी वर्षापासून माझ्यासारखे अनेक मंडळी असतील ज्यांच्या मनात हे प्रश्न आले असतील किंवा विचार आले असतील, तेच मी माझ्या पॉडकास्ट थ्रू मांडण्याचा प्रयत्न करते, एवढंच बोलेन। चला तर मंडळी, कालच्या टॉपिक वरती डिस्कशन खूप झालं। ज्या मंडळींचा गैरसमज झाला होता तो आय होप ह्या पॉडकास्ट थ्रू दूर होईल। तर मंडळी, आता आपण आजच्या आपल्या विषयाकडे वळूया, जो की आहे एस फॉर ससुल्या। आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे, ससुले फॅमिली गावी गेली होती। कोकणातल्या गावी गेले होते। तर गावी असताना ससुले फॅमिली गेले होते रानातील खेत्रुपालची झाडं बघायला आणि मग जंगलातच यांनी अंडा करी बनवून दाखवली। रस्त्याने जाता जाता ससूला बोलतो की बरेचसे अंधमंद भक्त या व्हिडिओची वाट बघत होते की खेत्रुपालाचा व्हिडिओ बनवा, तर त्यांच्यासाठी हा खास मी व्हिडिओ बनवला आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून काही ठिकाणांची अंधमंद भक्तांचं घनिष्ठ संबंध झालाय। मंडळी, या ससुल्याचंच एकमेव चॅनल आहे वाटते ज्याच्यावर फक्त मेमरीज असतात किंवा लोक अटॅच झालेले असतात, नाही का? जाता जाता पूर्ण रस्ता याने दाखवला, त्यात पण फक्त झाडच दाखवली। आता हे फास्ट फॉरवर्ड मध्ये पण हा ससूला दाखवू शकला असता, पण एक एक पावलावर काय काय घडलं ते सगळंच कॅप्चर करत सुटला होता मूर्ख माणूस। त्या पूर्ण व्हिडिओ मध्ये इथे तिथे फक्त झापझूप करून कॅमेरा फिरवण्यापलीकडे या ससुल्याने दुसरं काही केलंच नाही।
तो अननस किती काम करत होता, पण ससूला त्या पत्रास्टेच्या बाई माणसासारखा साईडला उभं राहून व्हिडिओ काढत होता. हे लोक ना हे सगळे व्हिडिओ फक्त कॉन्टेंट साठीच करतात. हा माणूस एवढा निर्लज्ज आहे की याने आई आणि त्या अननसला घरी पाठवलं सगळं साहित्य आणायला आणि ससुली सोबत थांबून हा अंडी उकडत बसला होता. खरं बोलू का मंडळी, यांचं जेवण बनवण्याची पद्धतच मला थोडी वेगळी वाटते. काय तरी करायचं, कसं तरी करायचं आणि खायचं वकवकल्यासारखं असं आहे यांचं. यावेळी नशीब त्या पुड्या बांधून मसाले घेऊन आला होता, नाहीतर दरवेळी उगाचच ते कांदे बटाटे मसाल्याचं पॅकेट दाखवत असतो. दुसऱ्या दिवशी ससुली फॅमिली गेले होते शेतात भावाची पेरणी करायला. हे लोक ना कॉन्टेंट साठी एवढे हपापले आहेत ना की काहीही दाखवत बसतात. थोडे दिवसांनी यांच्याकडे काही कॉन्टेंट नसला ना तर हे लोक आंघोळ कशी करतात ते बघा, शी कशी करतात ते बघा असले व्हिडिओ काढायला देखील मागे पुढे बघणार नाही. काय मंडळी, हे लोक आबूट आबूट काय बोलत असतात. मला तरी काही त्या शब्दाचा अर्थ समजला नाही आहे आतापर्यंत. मंडळी, तुम्हाला माहिती असेल तर प्लीज मला कॉमेंट करून सांगा. हा खादाड बोका काय पण व्हिडिओ बनवतो आणि लोकांना विचारतो, तुम्ही हे व्हिडिओ बघून रिलेट करू शकत असाल ना, आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे होते ते होते काय पण पकवत असतो. ससूला बोलतो, आम्ही व्हिडिओसाठीच नाही तर व्हिडिओ करण्याच्या आधीपासूनच हे शेती करतो आहे. अरे मग ससुल्या, आता तरी कशाला तो व्हिडिओ करतोय ना, कॅमेरा ऑफ करून करायचं होतंस ना काम. एकतर तुला सगळ्या मेमरीज जपायच्या असतात. काय रे ससुल्या, तू सांगतोस ना तू खूप बिझी असतोस, मग ह्या ज्या मेमरीज तू जपल्या आहेस त्या कधी बघतोस रे तू. खरं बोलू का मंडळी, हा माणूस 2 मिनिटं फक्त काहीतरी काम करताना दिसतो, ते पण व्हिडिओ पुरतं. इतर वेळेस तर घरातील इतर मंडळीच कामं करताना दिसतात आणि हा माणूस फक्त झापझूप करून कॅमेरा फिरवत असतो. शेतीची कामं करून झाली आणि मग तो पादोडी बसला होता होडीत, तर त्याला विचारतो, ढकलू का तुला पाण्यात. मंडळी, आता तुम्हीच सांगा काय बोलू या माणसाला. नाही म्हणजे काय आहे हे, अग्नी आणि पाण्याजवळ असं वेड्यासारखं काहीतरी बोलू नये एवढं समजत नाही का याला. त्या चिमुकल्याला हा विचारतो, ढकलू का तुला पाण्यात. त्याला पोहता तरी येतं का. मस्करी करण्याची पण एक लिमिट असते. उगाच आपलं काय पण बोलायला सुचत नाही म्हणून वायफाय बडबड करत असतो. हा ससूला एवढा कामचोर आहे ना की फणस पण याला उचलायला होत नव्हता, त्या मुलांना पकडायला सांगत होता. खरंच कमाल आहे याच्या कामचुकारपणाची. खरं तर ह्या निर्लज्ज माणसाने 2 व्हिडिओ कंबाईन करून व्हिडिओ बनवले होते. कसं तरी आपलं 20-25 मिनिटाचा लांबलचक व्हिडिओ बनवायचा आणि अपलोड करायचं, एवढं मात्र याला छान जमते. हा ससूला आगोटचं सामान आणायला बाजारात गेला होता. तिथे पण फक्त झापझूप करून कॅमेरा फिरवण्यापलीकडे याने दुसरं काही केलंच नाही. आणि त्यात पण कितीतरी वेळा याने ती सुकी मच्छी आणायला गेलाय त्याचे व्हिडिओ बनवले होते. उगाच आपलं त्यात झालेल्या रेसिपी सारख्या सारख्या दाखवायच्या आणि स्वतःचं कांदे बटाटे मसाल्याचं फुकटचं प्रमोशन करायचं. पण जर कोणी विचारलं मसाले कुठे बनतात, कसे बनतात हे दाखव, तर तेव्हा याची बोलती बंद होते. तेव्हा याच्याकडे त्या प्रश्नाचं काहीच उत्तर नसते. मी काय बोलते, कशाला ना उगाच खोटं बोलायचं. ज्यांच्या जीवावर हे सगळं सुरू आहे त्यांच्याशीच जर आपण एकनिष्ठ नाही राहिलो तर काय उपयोग त्या कामाचा. असं खोटं बोलून ससुल्याला काय मिळते देव जाणो. निर्लज्जपणाने वर सांगतो की आम्ही प्रामाणिकपणे आमचे व्हिडिओ अपलोड करतो. हाच का तो प्रामाणिकपणा, लोकांना मूर्ख बनवण्याचा. आता तो अननस कौलांवरती चढला होता आणि पादुडी तिथे होता, तर पादुडी ससुल्याला बोलतो, पप्पा वरती आणा. नशीब हा घोडा तिथे गेला नाही, नाहीतर नक्कीच तो पत्रा तुटला असता आणि कौलांसकट ससूला गेला असता खाली. मला तर खरंच वाटलं होतं त्या पादुडीने या ससुल्याला वरती बोलवलं होतं कौलांवरती, तर हा लगेच कॅमेरा घेऊन गेला असता तिथे बसायला आणि मग कौलांवरती बसून झापझूप करून पूर्ण गावावरती कॅमेरा फिरवला असता आणि दाखवलं असतं, हे बघा मनी आईचं घर, हे बघा झाडं, हे बघा देऊळ, हा बघा सूर्य, हा बघा पाऊस. ससुली आणि मुलं निघाले होते मुंबईला. ससूला बोलला, मी 2 दिवसांनी बुलेट घेऊन जाणार आहे मुंबईला. ससुलीला मुंबईला जाण्याची जराही इच्छा नव्हती, हे तिच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसत होतं. पण काय करणार, मुलांची शाळा होती ना, त्यामुळे नाविलाज झाला तिचा. नशीब यावेळी मुलांचा विचार केला या लोकांनी. ससुली मुंबईला जाणार म्हणून ससुल्याच्या आईने मस्त कोंबडी वड्याचं बेत केला होता. तो गावठी कोंबड्याचा रस्सा बनवला होता. त्यात तर असं वाटत होतं की चिकनची भाजीच केली आहे. फोडींचा पूर्ण चेंदामेंदा करून टाकला होता. थोडंच सामान नेते बोलून बोलून या ससुलीने गोड गोड बोलून बरंचसं सामान गोळा करून नेलं होतं. ससूला बोलतो, आम्ही दोघं बुलेटने जाणार आहेत 2 दिवसांनी, एवढं सामान नेऊ नाही शकत, त्यामुळे आता ससुली सोबतच हे सामान पाठवतो. ह्या ससुल्याला ना जराही अक्कल नाही.
कोणाची गाडी रिकामी दिसली की त्या ससुलीला आणि मुलांना पाठवतो त्यांच्यासोबत. तो प्रवास पण या लोकांनी फुकटच केला असेल, त्याचे देखील यांनी पैसे दिले नसतील त्या गाडी चालकाला. यावेळी हा ससुला बोललाय, पावसाळी पर्यटकासाठी मी काहीतरी करणार आहे. आता बघू हा काय करतोय ते. स्वतःच्या तर कामाचा अतापता नाही याचा आणि चाललाय कोकणातल्या रहिवाशांना रोजगार द्यायला. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. आता मागच्याच पॉडकास्ट मध्ये मी बोलली होती की या ससुल्याने खेकडा या टॉपिक वरती 13 ते 14 व्हिडिओ बनवले आहेत. परत हा गेला होता खेकडा पकडायला. काय बोलायचं या निर्लज्ज माणसाला. अरे ससुल्या, मी तुला एक सल्ला देऊ का? तू मॅन वर्सेस वाईल्ड मध्ये जा ना. ते लोक कसे जंगल मध्ये वगैरे राहतात आणि त्याचं रुटीन शेअर करतात, तसंच कर ना तू पण. कारण तू घरापेक्षा जास्त तर जंगलमध्ये, खाडीवर किंवा समुद्रातच असतोस पडून. म्हणून म्हटलं रे. त्या व्हिडिओच्या शेवटी ससुला बोलतो, असे व्हिडिओ सारखे सारखे नाही बनत, कधीतरीच बनतात. अरे बाबा, किती खोटं बोलतोस रे. जरा देवाला तरी घाबर. ससुल्या, जरा ना कधीतरी स्वतःच्या चॅनलला बघ, मग समजेल तुला खेकडा या टॉपिक वरती किती व्हिडिओ बनवले आहेस तू. आता खेकड्यासारखंच ती कांदा भजी पण कितीतरी वेळा याने दाखवली आहे बनवून, तरी देखील परत परत त्याच्यावरतीचा व्हिडिओ बनवतो. काय करू रे ससुल्या आता तुझं. काय रे ससुल्या, विसरलास का तुझा आवडता शब्द युनिक? अर्थ तरी माहिती होता ना त्याचा, की असंच बोलायचास, कुठून तरी ऐकला होतास म्हणून? नाही म्हणजे अर्थ माहिती असता तर काहीतरी युनिक टॉपिक्सवर व्हिडिओ केले असतेस तू. अरे काहीतरी नवीन दाखव रे. जोपर्यंत तू तुझे रटाळ व्हिडिओ दाखवत राहशील तोपर्यंत माझा देखील नावीलाज आहे रे. मला पण रिपीट तुला सांगावं लागते. हे तू जेव्हा युनिक काहीतरी दाखवशील ना, तेव्हाच कुठे मी काहीतरी युनिक पॉइंट्स बोलेन तुझ्याबद्दल. आता सध्या कोलेस्ट्रॉल, डायबिटीसचं एवढं प्रमाण वाढतंय, पण या माणसाचं फिटनेस, हेल्थशी काही संबंधच नाही. रोज आपलं ते नॉनव्हेज आणि तेलकट तुपट खाणं याचं सुरूच आहे. मागे त्या पीनट बटरचं प्रमोशन करायचं होतं म्हणून फक्त जिम मध्ये गेला होता, नाहीतर जिम आणि याचा दूर पर्यंत काहीच संबंध नव्हता. असा कसा रे तू ससुल्या. अरे ससुल्या, जरा सुधर रे आता तरी. लोक कंटाळली आहेत तुझे तेच व्हिडिओ बघून. तर मंडळी, असा आहे हा रटाळ कॉन्टेंटचा ओनर एस फॉर ससुला. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटते ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.